हे गाइस, माय नेम इज ज्योती अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फूड बुक्स अँड म्युझिक. परवा मी एक व्हिडिओ टाकला होता झटपट असे धपाटे कसे बनवायचे. त्यासाठी मी पीठ तयार बनवून ठेवलेलं होतं, जे माझ्या बहिणीने दिलं होतं. त्या पिठामध्ये फक्त खरडा आणि कोथिंबीर टाकून मी धपाटे बनवले होते. तर ते धपाट्याचं पीठ कसं बनवून ठेवायचं ते आज आपण व्हिडिओमध्ये ह्या बघणार आहे. ते किती पौष्टिक असतं. जर तुमच्या घरी कोणी ऑफिसला वगैरे जात असेल, लहान मुले स्कूलला वगैरे जात असतील आणि झटपट त्यांना टिफिनला काहीतरी बनवून द्यायचंय, असा जर इश्यू असेल तर तुम्ही असं पीठ बनवून ठेवा आणि झटपट असं लगेच धपाटे वगैरे बनवून त्यांना डब्याला देऊ शकता. ते असं धपाट्याचं पीठ पौष्टिक असं कसं बनवायचं हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. चला तर मग आपण बघूया कसं पीठ बनवायचं धपाट्याचं. तर हे बघा, इथं मी हे घेतलेलं आहे, ज्वारी घेतलेली आहे 2 वाटी. इथं सगळ्यात जास्त आपण ज्वारी घ्यायची आहे आणि 1 वाटी, 1 ते सव्वा 1 वाटी अशी मी इथं हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. 1 ते सव्वा 1 वाटी गहू घेतलेला आहे. 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी इथं शाबू घेतलेला आहे, अर्धी वाटी इथं पोहे घेतलेले आहेत. इथं जी काही तुमच्याकडे कडधान्य आहेत शिल्लक घरामध्ये ती सगळी तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे ही 6 कडधान्य अवेलेबल होती. याच्यापेक्षा व्यतिरिक्त आणि तुमच्याकडे काही असतील तर तुम्ही ती पण घेऊ शकता. आता इथं माझ्याकडे पावटा आहे, हा पावटा आहे. इथं हिरवे मूग आहे, इथं मसूर आहे आणि इथं चवाळी आहे, इथं काळा हुलगा आहे आणि इथं मटकी आहे. हे सगळं मी अर्धी वाटी घेतलेली आहे. मटकी थोडीशी कमी घेतलेली आहे, 1 पाव वाटी मटकी घेतलेली आहे. इथं मी मसूर घेतलेला आहे, त्यामुळे मसूरची 2 ते 3 चमचे डाळ घेतलेली आहे. 5 ते 6 चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे, कारण मूग पण इथं मी घेतलेला आहे. इथं उडदाची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे आणि इथं ओवा थोडासा जास्त घ्यायचा. हा इतका मी ओवा घेतलेला आहे आणि इतका मी हे घेतलेला आहे, जिरे घेतलेले आहे. हे जे सगळं मी साहित्य घेतलेलं आहे ते एकवर असं ड्राय रोस्ट करणार आहे. त्याला थंड झाल्यानंतर पिठाच्या गिरणीमधून दळून आणणार आहे. तर चला आपण तो डिटेलमध्ये. कडधान्य घेतलंय ना, ते जर बाजारातून आणलं असेल तर याला आदल्या दिवशी स्वच्छ असं धुवा सगळं. 1 दिवस त्याला ऊन दाखवा, उन्हामध्ये त्याला पूर्ण पसरवा, कडक असं होऊ द्या आणि मग ड्राय रोस्ट करा. जर तुमचं हे सगळं धान्य, कडधान्य, जे काही डाळी वगैरे ज्या आहेत त्या तुमच्या घरच्या असतील तर त्या धुवायच्या वगैरे काही गरज नाही. बाजारातून आणलेलं कसं त्याला पावडर वगैरे लावलेली असते, त्यामुळे ते स्वच्छ आधी धुवा, त्याला उन्हात, कडक उन्हामध्ये थोडंसं वाळवा आणि मग त्याचं असं पीठ बनवा. म्हणजे ते खरंच ते पौष्टिक राहील. यामध्ये आपण ज्वारी टाकून घेऊया. आता आपण हे काढून घेऊया याच्यामध्ये. बघा, असं हे सगळं धान्य आपण हे करूया, ड्राय रोस्ट करूया आणि असं पाटीमध्ये एक टाकून घेऊया. आता आपण यामध्ये गहू घालूया. हे बघा, इथं मी गहू ऍड केलं. हे पण असं मस्त खरपूस असं भाजायचं. त्या डाळींनी पण कलर चेंज केलेला आहे आणि ह्या डाळी पण आता आपल्या भाजलेल्या आहेत. एक 10 मिनिटाचं काम आहे सगळं भाजण्याचं, लगेच होऊन जाते. हे बघा, इथं डाळ आपली भाजलेली आहे, ती पण मी यामध्ये काढून घेते. आता आपण शाबू भाजून घेऊया. आपले शाबू पण भाजून झालेले आहेत. बघा, शाबू पण भाजलेला आहे. आता हा पण आपण काढून घेऊया याच पाटीमध्ये. आता
गॅस एकदम बारीक करायचा आणि पोहे भाजायचे. पोहे पटकन करपतात, त्यामुळे असं फास्ट याला भाजून घ्यायचं. त्याला जास्त वेळ ठेवायचं नाही तव्यामध्ये. इथं पोहे पण मस्त खरपूस असे भाजलेले आहेत, ते पण मी यामध्ये टाकले. आता इथं मी गॅस बंद केला आणि ह्या तापलेल्या या ह्याच्यामध्येच तव्यामध्ये ओवा आणि हे जिरे जितके घेतलेले तेवढे सगळे हे पण थोडेसे यावरती गरम करायचे. हे बघा इथं अशा पद्धतीने आपलं हे सगळं भाजून झालेलं आहे. हे बघा किती छान असा इतका सुंदर वास सुटतो याचा भाजल्यानंतर. याचं सगळं मिक्स करून घेऊया आणि ह्याला दळून आणायचं गिरणीतून. याला असं मी थोडंसं पसरवून ठेवलं थंड होण्यासाठी. आता माझ्याकडे जे जे काही कडधान्य धान्य वगैरे काही अवेलेबल होतं तेवढंच मी इथं वापरलेलं आहे. तुम्ही यामध्ये ऍड करू शकता नाचणी, बाजरी, आणखी काही कडधान्य असतील तुमच्याकडे, चवळी वगैरे. काय चवळी मी वापरले. तुमच्याकडे आणखी काही एक्स्ट्रा कडधान्य असतील तर यामध्ये ऍड करा. कोणतंही कडधान्य सोडू नका. खूप पौष्टिक होईल हे धपाट्याचं पीठ. आणि तुम्ही नक्की घरी करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हे पीठ मी तयार झाल्यानंतर आणखी मी दाखवते तुम्हाला. बघा हे असं पीठ बनलंय. याचे कधी धपाटी बनवा आणि एन्जॉय करा. हे असं बनलं होतं आपलं धपाट्याचं पीठ. तुम्ही घरी नक्की करून बघा. कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्की कळवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा सोप्या सोप्या रेसिपींसह. तोपर्यंत बाय.